आज कधीच येत नाहीये किंवा आज आजच आहे, उद्या उद्या कधीच येत नाहीये. आणि म्हणून बरेच लोक आपल्या वैवाहिक जीवनात म्हणतात की मी माझ्यातली जी वाईट व्यसन आहेत, माझ्यातला वाईट बिझनेस, धंदा, जारकर्म, व्यभिचार, जे वाईट माझं जीवन आहे मी ते बदलेल केव्हा? ज्या वेळेस दिवाळी येईल, पाडवा येईल, ज्या वेळेस नाताळ येईल, नवीन वर्ष येईल, गुड फ्रायडे येईल, ईस्टर संडे येईल आणि अशा सणाच्या वेळेस किंवा 40 दिवस उपास प्रार्थना येतील. अशा वेळेस मी माझी सर्व घाणेरडी व्यसनं, माझे जीवन मी बदलण्याचा प्रयत्न करेल. परंतु वेळ गेलेली असणार आहे, वेळ गेली असणार आहे. बरेच तरुण तरुणी म्हणतात की नाही, मी माझं सुंदरसं लग्न वगैरे झालं, सुंदरशी पत्नी भेटली की मग मी बिझनेस केला की मग मी माझं जीवन बदलेल आणि मी सेवेला सुरुवात करेल. बरेच रिटायरमेंट झालेले स्त्री आणि पुरुष असे आहेत की नाही, मी संपूर्ण माझी सर्व्हिस झाल्यानंतर, रिटायरमेंट झाल्यानंतर, पैसा अडकाल्यानंतर, घरदार बांधल्यानंतर मग मी सेवेला करेल, सुरुवात करेल. परंतु माझ्या भावानं ती वेळ निघून गेली असते, लक्षात घ्या. म्हणून पवित्र बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं 2 कोरिंथ 6 आणि 2 मध्ये असं म्हणलेलं आहे की तारणाचा दिवस आत्ताच आहे आणि पहा अनुकूल समय आत्ताच आहे. इफिस 5 आणि 16 मध्ये म्हटलेलं आहे संधी साधून घ्या, वेळ फार कठीण आहे, कारण जगाची परिस्थिती बदललेली आहे. पहा, तुम्ही नजर मारा जगाकडं, अत्यंत प्रभू येण्याचे दिवस जवळ झालेले आहेत, म्हणून आम्ही सावध असणं गरजेचे आहे. पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, मत्ती 6 आणि 34 मध्ये म्हटलेलं आहे की उद्याची चिंता करू नको, कारण उद्याची चिंता उद्याला आणि ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. पवित्र बायबलमध्ये असंही म्हटलेलं आहे नीती 27 आणि 1 मध्ये की उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. म्हणून बायबलमध्ये असंही म्हटलेलं आहे स्तोत्रसंहिता 118 आणि 24 मध्ये की परमेश्वराने नेमून दिलेला दिवस हाच आहे, यात आनंद करा आणि उल्हास करा. म्हणून आजपेक्षा चांगले काहीच नाही. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.